आणि आता जाऊयात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात। वाजे यांची चांदीवाल आयोगात एक भेट झाली होती जी अनऑफिशियली होती। काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाचे आपण चौकशीचे आदेश दिले आहेत? या संदर्भामध्ये मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो की जी व्यक्ती आरोपी आहे आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे त्याला त्या एखाद्या केसमधल्या एखाद्या आरोपीला त्या ठिकाणी भेटता येत नाही, परंतु काल ती जी भेट झाली त्याच्या संदर्भामध्ये मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सर, आपण बघितलं ज्या दिवसापासून परमवीर मुंबईत आलेले आहेत त्या दिवसापासून पोलिसांकडून त्यांना जरा वेगळीच ट्रीटमेंट मिळते, कारण एक दबाव आहे का पोलिसांवर, ते वरिष्ठ पोलीस अधिकारी होते राज्याचे म्हणून? नाही, तसा काही प्रश्न उद्भवत नाही, दबाव असायचं काही कारण नाही, परंतु आता त्यांनी त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे प्रोटेक्शन घेतलेलं आहे त्या प्रोटेक्शनमुळे ते आता सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या संदर्भातले जबाब देतात। या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयकडनं वारंवार कोर्टात दावा केला जातोय की राज्य सरकार आम्हाला सहकार्य करत नाही आणि लेखी प्रकरणात ते राज्य सरकार आपलं काम करतंय, सीबीआय आपलं काम करतंय, सहकार्य करण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही। राज्य सरकार जिथं कृती करायला पाहिजे तिथे बरोबर कृती करेल। इतक्या दिवसांपासून परमवीर सिंग हे उपस्थित राहिलेले आहेत, त्या संदर्भात त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद देखील आहे। त्या संदर्भात काही आपण गृह विभागाकडनं सूचना करण्यात आलेल्या आहेत का त्यांच्या कारवाई संदर्भात? ज्या त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्याचबरोबर कार्यकाळ उलटून देखील त्या आता भरपूर दिवसानंतर हजर झालेले आहेत, तर आपण काही सूचना केल्या आहेत का? त्याच्या संदर्भामध्ये नियमाप्रमाणे जी काही कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई निश्चित होईल। कारवाई संदर्भात काय स्टेटस आहे परमवीर सिंग यांचा? त्याच्या संदर्भामध्ये मी आता काही बोलू इच्छित नाही, परंतु त्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रोसेस है तो प्रोसेस शुरू है। सर, हिंदी में जानिए, कल मीटिंग जो परमवीर सिंह और सचिन वाजे के बीच में हुई थी, करीबन 1 घंटे तक की मीटिंग चल रही थी। महाराष्ट्र सरकार इसको किस तरीके से दिख रही, क्या एक्शन लिया जाएगा? ये बहुत गलत बात है, क्योंकि जब कोई भी व्यक्ति आरोपी है, ऐसे जो जुडिशियल कस्टडी में आरोपी होता है उसको बाहर के लोगों को कोर्ट के परमिशन के बिना मिलने की अनुमति नहीं होती है। फिर भी उन्होंने ये मीटिंग की, इसके बारे में कैसे हुआ क्या हुआ इसके बारे में जांच करने के लिए मुंबई पुलिस आयुक्त को कहा गया। सर, परमवीर सिंह की निलंबन सस्पेंशन को लेकर कई बार सवाल आ रहा है कि आखिर एक इतना बड़ा अधिकारी सस्पेंड नहीं किया गया इतने गंभीर मामले होने के बावजूद। कल चूंकि एक बात सामने आई कि एक रिपोर्ट भी आपको सौंपी गई है, तो ये प्रोसीजर कहाँ तक बढ़ा है, क्या लीगल रेमेडीज आपके पास है? नहीं, इसके बारे में हमारी जो प्रोसेस है वो प्रोसेस शुरू है और जल्दी हम इसके नतीजे तक आ जाएंगे। सर, क्या परमवीर सिंह ने ऑफिशियली होमगार्ड का अपना जो पद है उसका पदभार संभाला है? ऑफिशियली उन्होंने क्या महाराष्ट्र सरकार को कम्युनिकेट किया है कि वो छुट्टी से वापस आए हैं? उन्होंने कोई पदभार नहीं संभाला है और महाराष्ट्र गवर्नमेंट को कम्युनिकेट भी नहीं किया है। सर, मराठीत अलाउड आहे का म्हणजे वापरायला नाही पाहिजे, चुकीचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये मी चौकशी करायला सांगितले। सर, 6 तारीख को जहां पर सुप्रीम कोर्ट में फिर से इंटरिम प्रोटेक्शन को लेकर जो हियरिंग हुई, इस पर महाराष्ट्र सरकार कोई एफिडेविट के लिए तैयारी कर रही है या फिर उसके प्रोटेक्शन आगे न बढ़े, इस पर कोई स्ट्रिक्ट ऑब्जेक्शन महाराष्ट्र सरकार की ओर से? नहीं, इसके बारे में कोर्ट के बारे में बोल दीजिए कि परमवीर सिंह जिस तरह से अपनी गाड़ी का इस्तेमाल कर रहे हैं अपनी सुनवाई के दौरान, सरकारी गाड़ी है, इस पर आप लोगों ने भी इंक्वायरी बिठाई है? गलत है, क्योंकि उन्होंने जब भी वो ड्यूटी पे नहीं है और उनके ऊपर जो एब्सकॉन्डिंग के वारंट भी निकाले थे कोर्ट ने, तो इन्होंने गवर्नमेंट की व्हीकल यूज़ नहीं करना चाहिए था, गवर्नमेंट मशीनरी का यूज़ नहीं करना चाहिए। कि ऐसा क्यों हुआ क्या हुआ, मैं इसके बारे में जांच करने का आदेश दिया हूँ। सर, परमवीर सिंग काल चांदीवाल आयोगात गेले होते, त्यावेळी ते होमगार्ड ऑफिसमध्ये देखील गेले होते का? त्यांनी पदभार स्वीकारला आहे का? नाही, त्यांनी अधिकृत पदभार स्वीकारलेला नाही। ते जरी होमगार्ड ऑफिसमध्ये गेलेले असले तरी ते त्या चेअरमध्ये बसले नाही, ते बाहेरच्या वेटिंग रूममध्ये बसले। पण या असा पदभार न स्वीकारताही त्यांना ऑफिशियल गाडी पुरवणं, त्यांना स्टाफ पुरवणं, हे सगळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल। त्यामुळे परमवीर सिंग यांनी
अधिकृत आणि औपचारिकपणे पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे त्या शासकीय गाडी आणि गोष्टींचा जो वापर करतायत त्याची सुद्धा चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.